जे काही स्वतःकडे अलंकार, जे म्हणजे एखाद्या बाईकडे म्हणतात ना सौभाग्य अलंकार असतात, ते सुद्धा काल गहाण ठेवण्याची गरज पडली. कारण माझ्या आईने लग्नात मला कानातले केले होते, 5 ग्रॅमचे होते ते, आणि गळ्यातलं मंगळसूत्र होतं. हे तर छोटं आहे, हे पण बहुतेक चाललं होतं ठेवायचं, पण मिस्टर म्हणाले की हे राहू दे, गळ्यात काहीतरी राहायला हवं. मग माझं छोटंसं 4 ग्रॅमच्या इस्पत मोठं एक बनवलं होतं, एक पेंडल आणि मनी. माझं लग्नाचं होतं, ते घरात चोरी झाल्यामुळे ते हरवलं. मोठं होतं ते 1 तोळ्याचं, पण नंतर बनवलं होतं आम्ही 4 ग्रॅमचं, म्हणजे 3 ग्रॅमचा पान होतं ते, आणि 1 ग्रॅमचेच मणी होते ते, आणि माझे कानातले 4-4.5 ग्रॅमच्या आसपास. 4.5 ग्रॅमच्या आसपास होत, म्हणजे असं दोन्ही मिळून 8 ग्रॅम ते काल गहाण ठेवलं. गहाण ठेवण्याची गरज का पडली? आता परत तुम्ही म्हणता, तर तुम्हाला मी सांगतच असते की ऑलरेडी अंगावर कर्ज आहे, आणि त्यात मुलीची ट्रीटमेंट चालू आहे. तिचा महिन्याचा जो खर्च आहे की स्टूल कॅल्प्रोटेक्टिन टेस्ट, स्टूल रुटीन टेस्ट, CBC टेस्ट, CRP टेस्ट, ह्या कंटिन्यू तिथे चालू असतात दर महिन्याला. आणि त्यात आम्ही जे रेंटने राहतो, हे जे घर आहे, ठाण्यामध्ये राहायचं म्हटलं तर रेंट माहितीच आहे तुम्हाला, तर 2-3 महिन्यापासून रेंट राहिलं होतं, आणि ते रेंट भरायचं होतं. मग ते सगळं देण्यासाठी पर्याय नव्हता. पेमेंट कमी आहे, ते झोमॅटो डिलिव्हरी वगैरे जॉब करताय, स्वतःचा जॉब करताय, सगळं करतायत, पण तरीही ॲडजस्ट होत नाही. आणि आमच्या अंगावरही बर्डन होत गेलं की रेंट वाढत गेलं, आणि तिची ट्रीटमेंट आहे ती थांबवू शकत नाही. मग म्हटलं ठीक आहे, ते ठेवलं. होपसो लवकरात लवकर ते सोडवून आणू, बस एवढीच इच्छा आहे. तर कधी सोडवून आणतोय ते काही माहिती नाही. त्याचं आता सोनाराने घेतले, मस्त 2% आम्हाला पैसे दिलेले आहेत, की 2% व्याज वगैरे. मला काही काही गोष्टी मी ऐकलेल्या आहेत की काही लोकांना घाण ठेवलेल्या वस्तू सुद्धा सोडवता येत नाही. जेव्हा मी ते ऐकलं ना की सोडवता येत नाही, असं कसं? आपण सोडवूया ना, प्रयत्न तरी करूया ना, पण वाटतं तेवढं सगळं सोपं नाहीये. म्हणून म्हणतात ना, एखाद्याकडे असतं तर खूप सारा मनी असतो, पण एखाद्याकडे काही नसतो, जो खूप हतबल होतो. प्रयत्न करावा लागतो, बरोबर आहे, पैसे कमवण्यासाठी, ते तर करतोयच, पण तरी सुद्धा एवढ्या सगळ्या ह्या जगामध्ये राहणं किती कठीण आहे, हे आमच्यासारख्या खूप साऱ्या लोकांना समजत असेल की मुश्किल आहे. कारण महागाई पण एवढी वाढलेली आहे ना की त्या आहे त्या पगारात चालवणं घर खूप मुश्किल आहे. तर कधी मी ते दागिने आता आय थिंक मला वाटत नाही की 5-6 महिने तरी शक्य होईल ते सोडवणं. आणि मला ते 6 महिन्यानंतर का होईना ते सोडवता आले पाहिजेत, बस हेच निश्चय आहे. कारण कानातले हे माझी माहेरची आठवण आहे, आणि गळ्यातले हे माझ्या मिस्टरने स्वतः त्यांनी असेच थोडे थोडे पैसे जमा करून ते बनवलेलं होतं 5 वर्षापूर्वी. 2020 मध्ये त्यांनी बनवलेलं होतं. बघूया कधी जमतंय, काय जमतंय ते. बोलायला शब्द नाहीयेत, भीती वाटते. अंगावर अक्षरशः काल काटा आला होता जेव्हा मी ते गहाण ठेवायला गेले ना. तर कधीही मला लाईफमध्ये आम्हाला कधीही आतापर्यंत 12 वर्षात कधीही गरज पडली नाही की एखादी वस्तू अशी गहाण ठेवावी आणि ते घर चालवावं. पण आता गरज पडलेली आहे, आणि तेव्हा समजलं. मी स्वतः विचार करायचे की लोक दागिने गहाण का ठेवतात, काय गरज पडली? अरे बनवायचे ते बनवायचे, वरनं गहाण ठेवायचे, वरनं परत त्याला व्याज भरत राहायचं. किती लोक मूर्ख आहेत. पण जेव्हा स्वतःवर आलं ना, तेव्हा समजलं की खरंच दागिने गहाण ठेवण्याची गरज का पडते. जेव्हा ते गहाण ठेवत होतं ना, अक्षरशः भीती सुद्धा वाटत होती, हात पाय असे थरथरत होते की आपलं जे अलंकार आहेत ते घरी कधी रिटर्न येतील. कारण दुसरं काही माझ्याकडे सोनं वगैरे काही नाहीये. माझ्याकडे सोनं फक्त एवढंच होतं, हे छोटंसं गळ्यातलं. आय थिंक हे पण 2 ग्रामच्या वरतीच असेल ही वाटी, 1 ग्रामच्या वरती, आणि मनी 1 ग्रामचे, बस 2 ग्रामच्या वरती. आणि ते असं सगळं पकडून माझ्याकडे फक्त 1च तोळा सोनं आहे. 2 तोळा होतं, पण ते गळ्यातलं घरातून चोरी झालं. अक्षरशः तेव्हा पण मी खूप टेन्शनमध्ये होते, खूप डिप्रेशनमध्ये होते. पण ते कसं काय सगळी गोष्ट, ती सिच्युएशन खूप बेकार होती. आणि आता सोनं करणं किती अवघड आहे. 1 लाखाच्या वरती तोळा झालाय. आता आपल्या मिडल क्लास माणसाला ते शक्य आहे का?
आपण करू शकतो का? नाही. त्यामुळे जे ठेवलेलं आहे गहाण ते बसतं प्रयत्न करू सोडवायचं वगैरे. आणि माझ्या लाईफमध्ये तर खरंच खूप ट्रॅजेडी चालू आहे, खूप ट्रॅजेडिक आहे आणि ती ट्रॅजेडी स्वतःला सोडवायची आहे. कधी कधी असं वाटतं की पटकन असा कुठला तरी क्षण यावा आणि ही सगळी ट्रॅजेडी आहे ना सगळी संपून जावी आणि सगळं काही सुरळीत चालावं. पण तो क्षण काही येत नाही आणि प्रॉब्लेम्सवर प्रॉब्लेम्सच येत राहतात. आता तुम्ही म्हणसाल सगळं एवढ्या अडचणी येत आहेत तर ज्योतिषी वगैरे खूप झाले, सगळं खोटंच बोलतात. प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी, हा या वेळेला सगळं चांगलं होईल बरं, त्यावेळेला सगळं चांगलं होईल बरं, काहीही झालेलं नाहीये. जे व्हायचं तेच होतंय. त्यामुळे आता विश्वास राहिलेला नाही कुठल्याच गोष्टी. आणि मला आता असं वाटतं की खूप जणांनी अजून हेही सल्ले दिले की बाळूमामाच्या मंदिरात जा, इकडे जा, तिकडे हा सांगेल, तिकडे तो सांगेल, तिकडे तो भटजी चांगला आहे, तिकडे हा ज्योतिषी चांगला आहे, हा महाराज बरं चांगला आहे बरं. अरे त्याला स्वतःची कुंडली माहिती नाही, तो आमचे काय सांगणार? पुन्हा एकदा लाईफ मधला एक वाईट क्षण, वाईट वेळ, दागिने गहाण ठेवण्याची. बघू आता पुन्हा, आता अजून काय लाईफ मध्ये बघायला मिळतंय ना ते अजून तयारी ठेवूया. हरून चालणार नाहीये. भीती खूप वाटते अजूनही, काय माहिती नाही कुठल्या गोष्टीची वाटते, पण खूप भीती वाटते. बघूया. तर तात्पुरतं हेच चाललंय माझ्या लाईफमध्ये. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह.